गाजर, तीळ, आधी वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ, पाव बेसन, जिऱ्याची पूड, लाल मिरची पावडर, मीठ, हळद, जिरे आणि धना पावडर, लाल मिरची आणि लसूण आपल्याला, आणि याच्यामध्ये आपल्याला जिरे घालून हे वाटून घ्यायचे. 1 वाटी तांदळाचे पीठ, सगळे पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत. गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि गव्हाचे पीठ. तीळ टाकायचे आहेत पांढरे त्याच्यामध्ये. नंतर थोडंसं मी गाजर खिसून घेतले होते ते टाकले आहेत त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये कांदा ॲड केला आहे. आपल्याला कोथिंबीर पण त्याच्यात ॲड करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण केली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. त्यासाठी मी लाल मिरची पावडर, धनजिरे पावडर, धनाची पावडर, जिरा पावडर, त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ मी ॲड केलं आहे. त्याच्या चवीप्रमाणे मीठ ॲड मी केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची हे आपण आणि जिरे वाटून घेतले होते ते मी त्याच्यात ॲड केले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला ओवा असा हातावरती जरा मी चोळून त्याच्यामध्ये मी घालून घेतलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं टाकून चोळून घ्यायचं. त्यानंतर मी हे सगळं पीठ मिक्स व्यवस्थित करून याचा आपल्याला एक गोळा तयार करायचा आहे. तर पीठ अशी व्यवस्थित मळून घेऊन मी असा गोळा तयार केला आहे. तर एक गोळा असा कापडा ठेवायचा, एक गोळा तयार करून घ्यायचा आणि पाण्याचा हात लावून असा गोल आकारात त्याला असं थापून घेतलेला आहे मी व्यवस्थित. एक साईडला मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. तर पहा तुम्ही, तर मी असं व्यवस्थित असं गोळा असं व्यवस्थित थापून घेतलेला आहे. तर आपल्याला गॅस असं व्यवस्थित मिडियम फ्लेम करायचा आहे. गोळा थापूसपर्यंत व्यवस्थित सगळीकडनं असं त्याचे काठ वगैरे सगळे असे व्यवस्थित थापून घ्यायचे आहेत. त्यानंतर सगळ्या साईडला मी असं थापून झाले की सगळ्या साईडला मी असे मध्ये होल करायचे आहेत आपल्याला, की जेणेकरून हे व्यवस्थित भाजले जाणार आहेत. नंतर मी असे कापड घेऊनच त्याच्यावरती असं मी सोडले आहे. तर हे व्यवस्थित भाजले की आपल्याला कडेनी साईडनी आपल्याला हे पहा, परत अजून एक असाच गोळा मी तयार करते आहे की आपल्याला तो होऊसपर्यंत हा मी दुसरा पण मी तसाच दाखवते आहे. व्यवस्थित असे थापून घ्यायचे आहे. पाण्याचा हात लावून हा म्हणजे असं थापत राहायचं आहे. तर हे पहा, व्यवस्थित असं माझं छान असा कलर पण आलेला आहे आणि आपले थालीपीठ एकदम छान असं खरपूस छान होणार आहे. तर मी असे छान असं व्यवस्थित थापून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सगळीकडनं असं व्यवस्थित थापलेलं आहे. मध्ये होल करायचे आपण. तुम्हाला मध्येच होल करायचे तर तुम्ही करू शकता, पण मी असे 2-3 ठिकाणी मी असे होल केलेले आहेत. कारण जेव्हा मी हे भाजणार आपण तर पॅनवरती, तेव्हा ते व्यवस्थित सगळीकडनं त्याच्यावरती व्यवस्थित खरपूस भाजले गेले पाहिजे, म्हणून मी असे एक असं सोडून मी पॅनमध्ये घेतलं आहे. आता आपल्याला हे साईडने तेल हे करून घ्यायचं आहे. तर पहा,